नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. येत्या 24 ऑगस्ट सोमवारी आहे श्रावण महिन्यामधला दुसरा सोमवार आणि या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या लग्नासाठी काही उपाय, काही सेवा करायच्या आहेत. आपल्याला 21 अखंड तांदूळ या ठिकाणी अर्पण करायचे आहेत, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीत कितीही भयंकर दोष असतील, राहू केतू शनीचे काही 7.5 असेल, मंगल दोष असेल, कालसर्प दोष असेल तर तो दूर होऊन मुलांचं लग्न हे 11 दिवसामध्येच मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होते. मंडळी, श्रावणी सोमवारी भगवान शिवाची पूजा केली तर सगळे मनोकामना पूर्ण होतात. 21 तांदळाचा उपाय हा शिवतंत्र मधला उपाय आहे. तांदळाला अक्षता म्हणतात. अक्षता म्हणजे जी कधी नाश पावत नाही, म्हणून 21 अक्षता शिवाला दिल्या की विवाह योग पक्का होतो. पत्रिकेत गुरु बिघडला, मंगल दोष, शनी दोष असेल तरीही हा उपाय काम करतो. कारण 21 2 + 1 = 3 म्हणजे त्रिदेव त्रिशक्तीचा आकडा आहे. तर मंडळी, श्रावण सोमवारी भगवान शिवाची पूजा केली तर सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. 21 तांदळाचा उपाय हा शिवतंत्र मधील उपाय आहे. तर मंडळी, तुमच्या घरातही विवाह योग्य मुले मुली आहेत आणि त्यांच्या लग्नात सतत काही ना काही अडथळे येत आहेत का? स्थळ येऊनही बोलणे पुढे जात नाहीये का? काळजी करू नका. श्रावण महिन्याच्या या पवित्र सोमवारी महादेवाचा एक अतिशय सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत. फक्त 21 अखंड तांदूळ आणि बेलपत्राचा हा उपाय कसा करायचा हे आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा किंवा हर हर महादेव अशी कमेंट करा. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. मंडळी, श्रावण महिना म्हणजे भोळ्या शंकराला प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम काळ. या पवित्र महिन्यात जर मनापासून महादेवाचे पूजन केले तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. आज आपण एका अशा गुप्त आणि प्रभावी उपायाबद्दल बोलणार आहोत ज्याने अनेकांच्या विवाहाचे योग जुळून आले आहेत. तो उपाय कसा करायचा, कोणती काळजी घ्यायची हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. मंडळी, आपल्याला या उपायासाठी अक्षता लागणार आहेत, म्हणजे तांदूळ अखंड 21 अखंड तांदूळ मोजून घ्यायचे आहेत. तसेच आपल्याला बेलपत्र देखील घ्यायचे आहेत. सोमवारी बेलपत्र तोडायचे नाही तर आपल्याला आदल्या दिवशीच बेलपत्र हे आणायचे आहेत, किंवा तुम्ही शिवमंदिरामध्ये जे अगोदर शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण केलेले असेल तर ते देखील तुम्ही स्वच्छ धुवून पुन्हा ते वापरू शकता. आपल्याला थोडेसे 1 मूठभर आपल्याला तीळ लागणार आहे, कारण शिवमूठ या दिवशीची तीळ आहे, त्यामुळे आपल्याला 1 मूठ तीळ लागणार आहे. 1 तांब्या भरून स्वच्छ ताजं पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गाईचं कच्चं दूध 2 चमचे टाकायचे आहे. थोडंसं केशर आणि गुलाब जेल टाकायचं आहे, गूळ टाकायचं आहे. एवढंच साहित्य आपल्याला या उपायासाठी लागणार आहे. मंडळी, तुम्हाला आता प्रश्न पडेल, हा उपाय कोणी करावा? तर हा उपाय स्वतः मुलाने किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो. मुले बाहेर राहत असेल जॉब निमित्ताने किंवा कोणत्याही कामानिमित्ताने मुले बाहेर राहत असेल तर हा उपाय शक्यतो मुलाच्या आईने करायचा आहे, बहिणीने करायचा आहे, किंवा घरातील इतर कोणी सदस्य असतील तर त्यांनी देखील मुलांच्या लग्नासाठी हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत. शक्य असेल तर शुभ्र वस्त्र परिधान करा किंवा पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत. आपल्या देवघरासमोर जायचं आहे. तिथे आपल्या देवघरामध्ये तुम्हाला प्रथम एक तुपाचा दिवा लावायचा, अगरबत्ती लावायचे. आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहे, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आहे, गणपती बाप्पा आहेत, तर प्रथम तुम्हाला त्यांची विधिवत पूजा वगैरे करायची आहे. जर शिवलिंग असेल तर शिवलिंगाचा देखील अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे आणि त्यांना त्या ज्या वस्तू आवडतात त्या सर्व त्यांना अर्पण करायच्या आहे. तुम्हाला बोलायचं आहे, आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आणि महादेवांना प्रार्थना करायची आहे, आपल्या स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये काही ना काही दोष हे निर्माण झालेले आहेत. मंगल दोष आहे, राहू केतू शनीचे काही 7.5 आहे, तर ती दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे आणि मी जो हा उपाय करत आहे तो उपाय माझा यशस्वी व्हावे आणि मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण व्हावेत, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं. त्याच्यानंतर तुम्हाला एखादी प्लेट घ्यायची आहे आणि आपल्याला 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. ते तुटके वगैरे नसावेत.
तर व्यवस्थित अखंड 21 तांदूळ आपल्याला मोजून घ्यायचे आहेत आणि आपल्याला थोडीशी बेलपत्र असेल तर ती देखील घ्यायची आहे. ती स्वच्छ धुवून आणि पुसून आपल्याला घ्यायची आहे. तसेच पांढरी फुलं असतील, मोगऱ्याचे असतील तर ती घ्यायची आहे. शमीपत्र असेल ते घ्यायचं आहे. म्हणजे महादेवांना ज्या ज्या वस्तू आवडतात त्या वस्तू आपण घ्यायच्या आहेत. तसेच आपण एक तांब्या भरून पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये दूध वगैरे सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे, तर तो देखील आपल्याला बरोबर घ्यायचा आहे. तसेच बघा दुसरा श्रावणी सोमवार आहे, त्याच्यामुळे आपल्याला तीळ घ्यायचे आहेत. एक मुठभर तीळ घ्यायचे आहेत. आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहेत. आपल्याला जी बेलपत्र आपण घेतलेली आहेत तर 21 बेलपत्र आपल्याला घ्यायची आहेत. ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती तुमच्याकडे पिवळ्या कलरचा चंदन असेल तर आपल्याला तो थोडासा उगाळून घ्यायचा आहे आणि प्रत्येक पानावरती आपल्याला ओम असं लिहायचं आहे. म्हणजे एखादी माचीची काडी घ्यायची आहे आणि तिच्या साह्याने आपल्याला प्रत्येक पानावरती ओम असं लिहायचं आहे. हे संपूर्ण साहित्य घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सकाळी जायचं आहे किंवा जर प्रदोष काळामध्ये पूजा केली तरी देखील चालेल. तुम्हाला जसं शक्य असेल त्यावेळेस तुम्ही ही पूजा करू शकता. तर बघा आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तर तिथे गेल्यानंतर प्रथम आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये नंदीच्या कानामध्ये आपल्याला प्रथम आपली इच्छा बोलायची आहे की माझ्या मुलांच्या लग्नात जे काही अडथळे येत आहेत तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे. आई जर हा उपाय करत असेल तर आईने मुलांच्यासाठी बोलायचं आहे. मुलं स्वतः जर हा उपाय करत असेल तर मुलांनी देखील नंदीच्या कानामध्ये आपली जी इच्छा आहे किंवा मनासारखा जोडीदार मिळावा अशी इच्छा आहे किंवा तुमचा प्रेम विवाह व्हायचा असेल तर ते देखील तुम्ही बोलू शकता. नंतर तुम्हाला शिवलिंगाकडे जाताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा जप करत करत तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर मग आपण घरून एक तांब्या भरून पाणी आणलेलं आहे, त्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे, गूळ टाकलेला आहे, तसेच आपण त्याच्यामध्ये गुलाबजल टाकलेला आहे. तर ते प्रथम आपल्याला त्याचा अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे. करतावेळेस आपल्याला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करत हळुवारपणे आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा श्रावणातील प्रत्येक सोमवारी एक विशिष्ट धान्याची शिवामूठ अर्पण केली जाते. त्यामुळे दुसऱ्या सोमवारी पांढरे तीळ आहे तर त्याची शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे. आपल्या उजव्या हातात मुठीत शिवामूठ म्हणजे तीळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि मग शिवलिंगावर अर्पण करताना मनात म्हणा, हे महादेवा, श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी मी ही तिळाची शिवामूठ तुम्हाला अर्पण करत आहे. माझ्या आयुष्यातील सर्व संकटे आणि दारिद्र्य दूर करा आणि माझ्या मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि मग तुम्हाला शिवलिंगावर तीळ वाहताना पुन्हा एकदा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला सातत्याने जप करायचा आहे आणि शिवामूठ अर्पण करायचे आहे. शिवामूठ अर्पण करता वेळेस त्या तिळांवरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि मग शिवामूठ अर्पण करायचे आहे. शिवामूठ अर्पण झाल्यानंतर आपण जे बेलपत्र आणलेले आहेत म्हणजे 21 बेलपत्र आणलेले आहेत त्याच्यावरती आपण ओम लिहिलेलं आहे. तर आपल्याला प्रत्येक बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं तुम्हाला बोलायचं आहे आणि एक एक बेलपत्र अर्पण करायचं आहे असं तुम्हाला 21 वेळा बोलायचं आहे आणि 21 बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचे आहेत महादेवांच्या शिवपिंडीवरती. त्यानंतर तुम्हाला जे 21 अखंड तांदूळ आहेत तर ते देखील आपल्याला हळुवारपणे आपल्याला हे 21 तांदूळ महादेवांच्या शिवपिंडीवरती अर्पण करता वेळेस आपल्याला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि ते 21 तांदूळ आपल्याला महादेवांच्या शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत. हे सर्व झाल्यानंतर मग तुम्हाला तुमचे डोळे बंद करायचे आहेत, हात जोडायचे आहेत आणि मग तुम्हाला महादेवांना प्रार्थना करायची आहेत की हे देवादिदेव महादेवा, हे भोले भंडारी, आज श्रावण महिन्यातील या पवित्र सोमवारी मी माझ्या मुलीच्या विवाहासाठी मनापासून ही पूजा आणि उपाय केला आहे. गेल्या काही दिवसांपासून लग्नात वारंवार जे अडथळे येत आहेत, स्थळ येऊनही बोलणी पुढे जात नाहीयेत, ते सर्व विघ्न आज या बेलपत्राच्या आणि तांदळाच्या साक्षीने दूर कर तुम्हाला बोलायचं आहे. तसे तुम्हाला माता पार्वतीचे देखील स्मरण करायचं आहे. हे माता पार्वती आणि भोलेनाथ, जसा तुमचा विवाह अत्यंत आनंदाने आणि दिव्य सोहळ्यात संपन्न झाला तसेच माझ्या मुलीच्या जीवनातही लवकरच एका योग्य सुसंस्कृत आणि प्रेमळ जोडीदाराशी प्रवेश होऊ दे. त्याचे किंवा तिचे शुभ मंगल कार्य लवकरच सुरळीत
पार पडू दे अशी तुझ्या चरणी प्रार्थना करत आहे। देवा, माझ्याकडून पूजा करण्यात काही उणीव किंवा चूक झाली असेल तर ती अजाणतेपणे झाली म्हणून समजावून क्षमा कर आणि माझी ही मनोकामना पूर्ण कर। हर हर महादेव असं तुम्हाला बोलायचं आहे। ही सर्व मनोकामना इच्छा बोलून झाल्यानंतर तुम्हाला या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करायचा आहे। ओम रुद्राय नमः किंवा ओम गौरी पतये नमः किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम, म्हणजे तुम्हाला यापैकी कोणताही एखादा मंत्र सोपा वाटेल तो तुम्ही बोलायचा आहे। ओम रुद्राय नमः, ओम गौरी पतये नमः किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा तुम्हाला कमीत कमी 108 वेळा जप करायचा आहे। तिथे बसायचं आहे, शांत चित्तेने तुम्हाला जप करायचा आहे। तर मंडळी, श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय नक्की करून पहा। महादेवांवर आणि माता पार्वतीवर पूर्ण श्रद्धा ठेवा। तुमच्या किंवा तुमच्या मुला मुलींच्या विवाहातील सर्व अडथळे लवकरच दूर होऊन शुभ योग जुळून येतील अशी मी महादेवाच्या चरणी प्रार्थना करते। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। जर तुमच्या ओळखीच्या कोणाला या उपायाची गरज असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। अशाच अजून माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओंसाठी आपल्या मराठी मेघना या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना हर हर महादेव, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ।